हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजप संघाच्या बैठकीमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय। ज्या नेत्यांवर आरोपांचे डाग त्यांना लांब ठेवलं जाणार, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा। अजितदादा शिंदेंना कमळावरच निवडणूक लढवावी लागणार, आव्हाडांचं वक्तव्य। लोकसभा एकत्र लढवली तरी विधानसभा एकट्यानं लढवणार, भाजप मंत्र्यांची चर्चा झाल्याचं आव्हाडांचं वक्तव्य। आव्हाडांनी कुठेही कान लावू नये, तुमच्या पक्षात काय चाललंय ते बघा, संजय शिरसाट यांचा टोला। लोकसभा आणि विधानसभा महायुती एकत्र लढणार असल्याचा विश्वास व्यक्त। लोकसभेनंतर कुठे शिंदे कुठे पवार, त्यांना आपलं स्थान कळेल, वडेट्टीवारांची टीका। भाजप लोकसभेपर्यंत पाठीवरून हात फिरवेल, नंतर बघा काय करतंय, वडेट्टीवार यांचा अजित पवार आणि शिंदेंना इशारा। राज्यातील सगळे टेंडरबाज शिंदेंसोबत, राऊतांची टीका। जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांची कोरोना काळातील घोटाळ्यांचा आरोप, चौकशीचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं असल्याची राऊतांची माहिती। सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार, जरांगेंकडे अधिकचा वेळ मागणार, सरकारकडून आरक्षणासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली जाणार। मराठवाड्यातील हजारो मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस, 24 तारखेच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर सतर्कता, मराठा कार्यकर्त्यांवर पोलिसांची करडी नजर। मराठा आंदोलकांना नोटीस पाठवणाऱ्यांवर कारवाई करा, नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, जरांगे आक्रमक। उपराष्ट्रपतींची नक्कल केल्याप्रकरणी त्या विरोधात भाजपची राज्यभरात निदर्शनं, तृणमूल काँग्रेस आणि खासदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। भाजपच्या कोंडीनंतर संघाच्या भूमिकेत बदल, 2 दिवसांपूर्वी विदर्भ संघचालक श्रीधर गाडगे यांचा जातीय जनगणनेला विरोध, आज पत्रक काढत आरएसएस कडून भूमिका जाहीर, जातीय सलोख्याला बाधा पोहोचू नये, पत्रात उल्लेख। नांदेडमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवले, 7 ते 8 मराठा कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, अनोळखी व्यक्तीनं प्रश्न विचारल्यानंतर चंद्रकांत दादा गडबडले, अनोळखी व्यक्तीची तपासणी करण्याच्या सूचना। नाशिक पोलीस येरवडा कारागृहातून सलीम तुत्ताचा ताबा घेणार, कायदेशीर प्रक्रिया सुरू, प्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्यासह 18 जणांची आतापर्यंत चौकशी। ससून रुग्णालयात कैद्यांच्या वॉर्डसाठी आता नवी नियमावली, रुग्णालयातील कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम कमी होणार, कैद्यांच्या उपचारांवर नवी समिती लक्ष ठेवणार। कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचा धोका वाढला, मुंबई महापालिका सज्ज, कोरोनाचा नवा व्हेरिएंट सौम्य, मात्र सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश। राज्यात कोरोनाचे 11 नवे रुग्ण, एकूण सक्रिय रुग्णसंख्या 35 वर पोहोचली। मुंबईमध्ये सर्वाधिक 27 रुग्ण, नागरिकांना मास्क वापरण्याच्या आणि हात धुण्याच्या सूचना। इंदापुरातील बावडा इथं शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला भीषण अपघात, शिक्षकाचा जागीच मृत्यू, तर एका शिक्षकासह 6 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती। राज्यातील शिक्षकांना आता आवडीच्या बँकेत पगाराचं खातं उघडता येणार, शिक्षक आमदार सत्यजित तांबे यांच्या मागणीनंतर सरकारचा निर्णय। हिंगोलीहून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात, एका वारकऱ्याचा मृत्यू, 5 वारकरी गंभीर जखमी, पंढरपूर कुर्डुवाडी मार्गावरील बावी गावानजीक घटना घडली। पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार, पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या कामानिमित्तानं पाणी नाही, शुक्रवारी कमी दाबानं उशिरा पाणीपुरवठा होणार। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप आजच वाजणार, 1 दिवस आधीच अधिवेशन संपणार, फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार। खासदार निलंबन प्रकरणी दिल्लीमध्ये विरोधकांचा मोर्चा, संसदेचं कामकाज चालावं असं सरकारला वाटत नाही, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका। मला आलेलं समन्स बेकायदेशीर, राजकीय हेतूनं प्रेरित, ईडीच्या समन्सला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं उत्तर। दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधील गोपालदास इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल।
हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.